माय व कसा पडलाय हा बेवळा पिऊन. मेल्यानं पूर्ण माया नशीब फोडलं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी तिकडे ऑफिसमध्ये काम करते ना हा बेवळा दारू पिऊन पळेल राहतो. बापानं ठेवलाय कमवून, पोऱ्या बसला गमून. लाजनीनं सरमनी सरम सांडाले. बायको ऑफिसमध्ये काम करते ना हा घरी राहून दारू पिऊन पळेल राहतो. मी लग्न करून पस्तावली याच्यासोबत. मले वाटलं चांगलाय हा, पण हा तर बेवळा निघाला. वय बेवड्या उठे का पडलाय दारू पिऊन. लाजनीनं सरमनी तुले. बापाची कमाई पोऱ्याची गमाई. पुष्पा पुष्पराज, मैं उठेगा नहीं साला. आहा कसा का उठणार नाही तू. सकाळचा मूत पिऊन पडलाय तडी. पुष्पा पुष्पराज, मैं उठेगा नहीं साला. उठे नाही तर कमळल्यात लात मारीन तू. या सकाळचा दारू पिऊन पडलाय बेवळा. चल ज्यादा बात मत कर मेरे से. चिकन बना, भूख लगी है मेरे को. काय बोलला तू. चिकन बना. माल आता खाशीन तू. आता चिकन नी काही. लाज शरम पडते की नाही तुले बिनलाजा. बायको कामाले जाते न तू घरी राहून दारू पेतू. 2 एकर वावर होत ते पण विकून खाऊन घेतलं त्यानं. मग का आता मले विकून खातू. जास्त बोलायचं नाही म्हटलं. तू हे विकून खाल्लं का व. महाबापाचं होतं, महाबापाचं खाल्लं. माये वावर होतं, मी विकून खाय की काही पण करे. तुले काय करणार. हा मग एक काम कर ना, हे घर पण विकून टाक. मग रस्त्यावर राहाजो. लाज शरम पडते की नाही काही सांगायच्या वक्ती. 2 एकर वावर विकून टाकलं ना तुनं बेवड्या मूत पिऊन. जनाची नाही तर मनाची तर ठेव. हे पाय काही पण बोलू नको तू मले, नाही तर वाजून टाकीन मी तुले. तू काय म्हणशील की मी कामाला जाईन न याले काही पण बोलीन. मी ते सहन करणार नाही. हा मग काय करशील तू. मारशील का मला बेवड्या. हे पाय मी पहिलेच सांगतोय तुले, परत परत मला बेवडा म्हणू नको, नाही तर मी वाजून टाकीन तुले. अरे तू मूत पिऊन येशील मग बेवडानी म्हणू तर काय म्हणू तुले बिनलाजा. लाज शरम विकून टाकली ते ना. कोणत्या बाजारात विकली काय मालूम. नवऱ्याची लाज शरम काढती का. नवराय मी तुझा. लाज वाटते की नाही तुले. हा मग का पूजा करू तुही. तू दिवसभर मूत पिऊन पडेल राहशील. मग का पूजा करू तुही. समजायला पाहिजे तुले. आपली बायको कामाला गेली आहे ना तू मूत पिऊन पडलाय घरी. घरातले भांडे पण विकत चाललाय तो धीरे धीरे. सरम सांड्या. तांब्याचे भांडे, पित्याचे भांडे, सर्व भांडे विकून टाकले ते ना चोट्यानं. हा मग तू हे विकले का. माहे विकले ना. काय करशील त्या तांब्याने पित्याच्या भांड्याले. तिच्यात जेवण बनवती का तू. वर्षातून एकदा तर धोती तू तैले दिवाळीले. मनमन तशी धूल जमेल राहते तिच्यावर, म्हणून तर विकले मी न तैले. ज्या वस्तू घरात कामाच्या नाही आहे तैले का बा ठेवतीये घरात. वज विकून टाक तैले. बरं बरं म्हणजे ज्या वस्तू कामाच्या नाही आहे तैले विकून टाकशील का तू. मग एक काम कर ना, तुले पण विकून टाक. तू कोणचा कामाचा आहे. थांब तू, तुला झमकोनीच पळीन. तास ऐकशील तू, तोपर्यंत ऐकणार नाही तू. हवा जास्त बोलती का. वाजू का तुले. मागच्या टायमाले कमी पडली होती तुले नाही. मारून तर पाय तू मले. मग पाय काय करते मी. पहिले सहन केलं मी ना तुझ्या. आता सहन करणार नाही मी. हो पहिले सहन केलं, आता सहन करणार नाही का बा. कलेक्टर इन झाली तू. पहिले वावर होतं तुझ्यापाशी. तुझ्या सर्व ऐकून घे मी. आता काय आहे तुझ्यापाशी झुंझुना. तू तर आता महाकमाईवर जगतोय बेवड्या. म्हणजे वावरनी ते इज्जत नाहीये. पैसा सर्व काही आहे का तुझ्यासाठी. बायको तेले म्हणता म्हटलं जे शेवटपर्यंत साथ दे. पैसा असला तर कोणी पण मागे मागे फिरते. पैसा कधी सर्व काही असता ना तर मी पैसे व्हायची पोर करता. तुले का बा करता. मी तुझ्या सादगीवर मरला म्हटलं. गरीबाची पोर आहे तर काय झालं. मी सुख दिन म्हटलं इले. वारे तू तर सुख देतोय मले. सोन्याचा पायना बांधलाय तू मा करता. काय पाहतोय माकडे मोठमोठाले डोळे करून. डोळे घे फोडतो की काय माये. मी हे पाहतोय जोपर्यंत तू माही कमाई खात होती. महापुढे एक शब्द निघेना तुझ्या. आणि 2 दिवस झाले का कामाला जायला लागली आहे. मला टच टच बोलती आहे. एवढा परिवर्तन कसा का झाला तुझ्यामध्ये. कामाला जायला लागले म्हणून का. हा मग बोलणार नाही मी. तू वावर विकून टाकलं. दिवसभर घरी बसून दारू पित राहतू बेवड्या. काय लावलाय हो तू ना बेवडा बेवडा. काय मले मारतोय. माही कमाई खाऊनच्या खाऊन मले मारतोय. थांब तू आता. मी मायाच्याच घरी चालली जाते. जाय ना मग जाय. कोणाला धमक्या देतीये. मायाच्या घरी जायची धमकी देते ते मले. काय तुझ्या मायाच्या घरी झुंझुना. बरं बरं असं आहे का. मग जाते मी. म्हणजे काम करूनच्या करून मारपण खाऊ का तुया.
जाय ना मग जाय, काय तिच्या मायच्या घरी 2-3 दिवस राहीन, येईन वापस. का रे भाऊ, हे वहिनी कुठे चालली बापा बॅग घेऊन? बॅग तर लय मोठी दिसते मले. काय मग वहिनी कुठे चालल्या म्हटलं बॅग घेऊन? काय नाही, माहेरी जाते भाऊ. काय करता आता? बाप रे, काय झालं? वाटते भाऊनं दारू पिऊन दांगोळा केला. हा मग काय करता भाऊ? तुमच्या भाऊले सांगलं दारू सोडून दे, दारू सोडून दे, ऐकत नाही तुमचा भाऊ. 2 एकर वावर विकून टाकलं, घरातले भांडे विकून टाकले, मारठोक पण करायला लागून गेला आता. मान काही सहन होत नाही आता, मी परत येत नाही आता. मी तर तुम्हाला पहिलंच सांगतोय वहिनी, तो काही सुधारणार नाही. कुत्र्याची शेपूट शिधी होते का? हो ना भाऊ, मला वाटलं आता सुधरीन सुधरीन, पण तो काही सुधरायचं नावच घेत नाहीये. वहिनी तुम्ही समजता नाही, ते दारू पिणारे लोक सुधारता थोडी. ज्या माणसाले दारू प्यायची आदत लागली तो पाणी पिणं सोडून देईन, पण दारू प्यानी सोडणार नाही. तेच ना मग, मला तर काही समजत बी नाहीये, करवा तर करवा काय आता. मी एक सांगू का वहिनी तुम्हाला, तो काही लोक नाही, महामित्रच आहे, पण तो काही सुधारणार नाही. तुम्ही तलाक देऊन द्या त्याले. तेच करते मी आता, मायले सांगून पाहते माई माय काय म्हणते बरं. जास्त विचार नको करा तुम्ही, नाही तर मग तुमचं वय निघून जाईन. ह्या वयात कसं लग्न होऊन जाईन तुमचं. बरं चला मग भाऊ, माई बस आली. चाल भो, संध्याकाळची तर सोय लागली प्याची. हा घर का शांत वाटते, नाही तर माझे कान सन सन करत. काय मग परवीन, काय करतोय म्हटलं? येणार रे भो, तू कसा का आला अचानक? येन बस न, मानणं पडीन बाकी परवीन तुला. का थाट आहे तुझ्या? तू तर घरात बसून पेतू. हा मग ये बस, सांग ना कसं काय येणं झालं तुझं? काय नाही रे भो, वहिनी भेटली मला बस स्टँडवर, म्हणे मी माहेरी चालली म्हणून आला मी. बरं गेली का ते? जाऊ दे तिले. तेच ना यार, ते वहिनी परत परत माहेरी जाते, मला काही समजत नाही ते. तूच सांग मले, का दारू तूच पे, तू सर्व जगच पेते? एवढ्या गोठवर यार ते वहिनी माहेरी चालली जाते. मला ते 1-2 आटे सटकेलच दिसतात त्या वहिनीचे. तेच ना यार, तूच सांग ना, एवढे लोक दारू पेता, मग का त्याच्या बायका परत परत माहेरी जाता? तूच आहे परवीन की वागवतोय तुझ्या बाईले मासारखा असताना तलाक देऊन देता काहींचा? तोडते सगळं, घे ना एखादी पॅक तर मार. मग रे भो, प्यासाठीच तर आलाय मी. मग आता खीरवर तूप सांडालाय ना बापा. काय मग परवीन, वावराचे कितले कर आले आता तुझ्याकडे बँक बॅलन्स? वावराचे का 4 लाख रुपये आहे ना बारे? मले कोणाची गरज थोडी आहे रे. बाप रे, 4 लाख रुपये आहे म्हणजे मला काही वांधा नाही आता. सण खायला ना सण प्यायला भेटीन. मी काय म्हणतोय, मीनं महा बायकोले मारून गलत तर नाही केलं ना? सांग बरं मले, तू जवळचा मित्र आहे माझा. मला असं वाटते आहे मीनं तिले मारायला नाही पाहिजे होतं यार, ते तर मला घर बसल्या पोसत होती. नाही परवीन, तू बरोबर आहे. त्या वहिनीचेच 1-2 आटे सटकेल दिसता मले. तू टेन्शन नको घेऊ, मी आहे तुझ्यासोबत. का आपण फोन कर तू, मी हजर आहे तुझ्यासाठी. चिकन आणणाय, मटन आणणाय, दारू आणणाय, काही पण आणणाय, सांग तू मले, मी घेऊन येईन सर्व. यार, मानणं पडीन बाकी तुले. पाहून घेतलं मी न, कोणी कोणाचं नाही आहे, पण मित्र पाठीशी असतो केव्हा पण. हा मग तेच तर पाहिजे मले, कोणाचं घर पडे न मले काम लागे.